हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बंसी महाराज रामकृष्ण महाराज की जय अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा संतपर प्रकरणातला 4 कडव्याचा अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर जगाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात असा सांगणारा हा 4 कडव्याचा अशा प्रकारचा अभंग आहे. 3 कडव्यामध्ये 3 दृष्टांत दिलेत आणि एका कडव्यामध्ये सिद्धांत सांगितलाय. तैसे संत जगी क्रिया करुणी दावित्यांगी अशा प्रकारचा हा अभंग आहे. गेल्या अनेक दिवसापासून चालत असलेला हा गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या सोहळ्यातला आजचा दुसरा दिवस ज्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे असे असणारे आपल्या तालुक्याचं दैवत वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य बंशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, त्याचप्रमाणे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे असे असणारे सर्वांच्या आपल्यामध्ये ते उभा आहे टाळ घेऊन हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आजचा त्यातला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे अशा प्रकारची प्राप्त झालेली आहे. अर्थात त्यांच्या समोर मला बोलता येईलच असं काही सांगता येत नाही का. शास्त्री महाराजांचं म्हणजे शास्त्री ही पदवी घेऊन ते आलेले का गैनाथ महाराज नाही का. आणि म्हणून असणारी सर्व मंडळी सर्व कीर्तनकार शास्त्री महाराज आहेत. कीर्तनकारात कीर्तन करणं अवघड नाही का. सर्वसामान्य लोकांमध्ये कीर्तन करता येतं पण कीर्तनकारामध्ये कीर्तन करणं फार अवघड गोष्ट महाराज नाही का. अतिशय जपून बोलावं लागतं, चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे. उगाच काहीतरी अशा प्रकारे बोलून चालत नाही. असणारे या ठिकाणी सर्व कीर्तनकार मंडळी आहेत. हरिभक्त पारायण चांगदेव महाराज काळे, हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज आढाव, हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज असणे, त्याचप्रमाणे इकडे असणारे आमचे हरिभाऊ महाराज भोगे नाही का. आमची जुनी भजनी नामदेव महाराज कंक ते माहित आहेत मला, मंदिरामध्ये नेहमी असायचे. तेव्हा ही सर्व मंडळी हे सुद्धा माझे सगळे परिचयाची मंडळी आहेत. फक्त नावं आता लक्षात नाहीत. जुनी मंडळी या ठिकाणची बरीच गेलेली आहे, चांगली चांगली. त्रिंबकराव असतील, कचरू पाटील गावटे असतील, त्यांच्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने सेवा केली, पखवाद वाजवणं वगैरे. आणि ही सगळी मंडळी अतिशय चांगली अशा प्रकारची होती, अतिशय भजनी. त्यांच्या सहवासामध्ये माझा बराचसा अशा प्रकारचा काल गेलेला आहे. आणि म्हणून असा हा अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या उत्सवामध्ये चालू असलेला कार्यक्रम सर्व भजनी मंडळी परिसरातले आहेत. मला काही नाव कोणाचं सांगता येत नाही. मृदंगवादक अतिशय चांगले अशा प्रकारचे आहेत, आपल्या इथलेच असतील. पांडुरंग महाराज या संस्थांचेच पांडुरंग महाराज भाऊचे नातू असो का. वा वा, हे महाराज आहेत. असो का, बाजीराव नानाचे नातू. बर, अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचे नातू गुरुजींचे हे नातू राहिले ना. नाही, ते आमचे नातू आता आहेत, सगळ्याला माहिती आहे. गहिनीनाथ महाराज म्हणले तुमची 4थी पिढी असेल, चाल म्हणता मला 4थी पिढी आहे आमची. आहे, भगवंताची कृपा आहे आमच्यावर.
नाही का. आणि म्हणून ही अशी पारमार्थिक माणसं आहेत. असो, काळे गुरुजींचे काय उपकार सांगावेत महाराज. मृदंग वाजवण्याच्या बाबतीमध्ये एक नंबर. ज्ञानेश्वर मंदिरामध्ये ज्यावेळेस काळे गुरुजी आले, बनशी महाराजांनी त्यांना ते घेऊन आले. आंबेजोगाई माधव महाराज मगर, माधव महाराज सोट यांच्याकडे ते असायचे. तिथून इथं त्यांना ते घेऊन आले. अतिशय चांगला पखवाज. बाबांना पखवाजा चांगला लागायचा. गुरुवर्य बनशी महाराजांना पखवाजा फार चांगला लागायचा. टाळकरी चांगले लागायचे, पखवाजा चांगला लागायचा. ऐकणारी दोन माणसं कमी असली तरी चालतील, पण ही मंडळी त्यांना चांगली लागायची. मग त्या काळामध्ये जी असणारी भजनी मंडळी अतिशय चांगली होती. कचरू पाटील असतील, त्र्यंबकराव असतील, सर्वच मंडळी असतील, मला सगळ्याची नावं सांगता येणार नाहीत. आणि वाजवणारे अशा प्रकारचे असणारे, त्याच्यामध्ये काळे गुरुजीच्या आणखीन दुधामध्ये अशा प्रकारची साखर पडली महाराज या परिसरामध्ये. त्यांनी त्या ठिकाणी राहून अशा प्रकारची बाबांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. कालांतराने काल जात असतो, मध्ये काहीतरी विक्षेप निर्माण होतच असतो, झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशाही परिस्थितीमध्ये काळे गुरुजींना या परिसरातून आमच्या मंडळीने जाऊन दिलं नाही. या असणाऱ्या परिसरातली जी मंडळी होती त्यांना जाऊन दिलं नाही. या ठिकाणी ही जागा देऊन हा आश्रम तयार केला. अतिशय चांगलं झालं. ही सगळी मंडळी आज त्याच्यामुळं आज तयार झालेली आहे. हा जर आश्रम जर या ठिकाणी नसत, ही मंडळी आज तयार झाली नसती. ही नवीन पिढी असणारी आज या ठिकाणी महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहून, शास्त्री महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहून परमार्थाचे अशा प्रकारचे धडे गिरवीत आहेत. अर्भकाचे साचिन पंते हाती धरली पाठी, म्हणूनच अभंगातला महाराज बरं का. आणि अशा प्रकारचा असणारा हा काल अतिशय चांगल्या पद्धतीने काळे गुरुजीच्या परिसरामध्ये गेला. मृदंग अतिशय चांगला असायचा. कीर्तन अतिशय चांगलं करायचे काळे गुरुजी. कीर्तन सुद्धा चांगलं, म्हणण्याचं अंगही चांगलं होतं, आवाज चांगला होता, अतिशय सुरेल. आणि अशा त्या परिस्थितीमध्ये स्वभाव अतिशय चांगला होता काळे गुरुजींचा. आणि तो स्वभाव चांगला अशा प्रकारचा असल्यामुळे या परिसरामध्ये काळे गुरुजीचं फार मोठं स्थान निर्माण झालं. आमच्या सुद्धा अंतःकरणामध्ये काळे गुरुजीचं स्थान आहेच. ज्यावेळेस काळे गुरुजी यायचे त्यावेळेस अतिशय नम्रता असायची. विद्या विनयेन शोभते. त्यांच्याकडे विद्या होती पण अतिशय विनय होता. आणि तो विनय असल्यामुळं त्या ठिकाणी कुठेही जरी गेले, कोणत्याही ठिकाणी जरी गेले तरी बडीजाव नाही कुठल्या प्रकारचे. मी फार मोठा महाराज आहे आणि माझ्या लोकांनी फार पुढे पुढे केलं. बनशी गुरुवर्य वैकुंठवासी बनशी महाराजांनी सुद्धा तेच, त्यांनी सुद्धा कधी बडीजाव मिळवलं नाही बाबांनी सुद्धा. मी फार मोठा महाराज आहे, माझ्या फार लोकांनी पुढे पुढे केलं पाहिजे, लोकांनी मला फार मानलं पाहिजे, अशी प्रवृत्ती त्यांचीही नव्हती, काळे गुरुजीचीही अशा प्रकारची नव्हती. आणि त्यामुळं या ठिकाणी काळे गुरुजीचं जे स्थान आहे या परिसरामध्ये फार मोठं अशा प्रकारे निर्माण झालं. अतिशय गुणवान होते, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान होते, त्यांना अतिशय मान होता. आपल्या परिसरामध्येच काय, पण परिसराच्या बाहेर ते जायचे. विखे पाटलाकडे जायचे, खाली मारुतराव पाटलाकडे यायचे. अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारची फार मोठी किंमत असायची. आणि या परिसरामध्ये त्यांनी आज त्यांचं मोठं अशा प्रकारचं स्थान निर्माण करून त्यांनी त्यांची कीर्ती अजरामर करून तरी अशा प्रकारची चांगली चांगली मंडळी या ठिकाणी निर्माण होऊन हे सगळं चालवतात. आणि म्हणून गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिली आता कीर्ती जगा. किंवा तुका म्हणे एका मरणीची सरी आणि उत्तमची उरी. कीर्ती मागे माणसं जन्माला सगळेच येतात नाही का, माणसं अनेक जन्माला येतात, पण त्यांची जर कीर्ती जर पाहिलं तर कीर्ती रूपाने ते शिल्लक राहत नाहीत नाही का. काय शिल्लक राहत, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू कोणतो तोही त्याचा तुमचा. पण काळे गुरुजीच्या बाबतीमध्ये, वैकुंठवासी गुरुवर बनशी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांची कीर्ती अजरामर या परिसरामध्ये अशा प्रकारची राहिली. आणि म्हणून त्यांच्या त्या उत्सवाच्या निमित्ताने, त्यांच्या त्या प्रत्यर्थ उत्सवाच्या निमित्ताने असणारे आदरणीय परमपूजनीय भगवान शास्त्री महाराजांनी आम्हाला सांगितलं, महाराज आम्ही इथं पूर्वी यायचो पुष्कळ,
या ठिकाणी पुष्कळ वार येऊन गेलो मी. कीर्तनाचा योग नाही आला, पण यायचो काळे गुरुजी असताना सुद्धा. तेव्हा महाराजांनी अशा प्रकारचं आमंत्रण दिलं मला. मध्यंतरी एकदा आमंत्रण दिलं होतं, पण आमंत्रण आमच्याकडं का साधनाचा अभाव असल्यामुळं महाराज आले, आमचे चांगदेव महाराज, आणि त्यांनी या ठिकाणी येऊन कीर्तन केलं. आमच्याकडे साधनाचा अभाव, गाडी चालवता येत नाही, काय करतात नाही का. चालवणारे काही जागेवर नसतात. आता आहेत, नातू आहेत, मुलं आहेत, सगळे आहेत, भजने आहेत, वाजवणारे आहेत, म्हणणारे आहेत, पण ते जागेवर नसतात. त्यांच्या मागे त्यांची कामं असतात. आजही सुद्धा महाराजांनी घेऊन आले मला. आणखीन काय थोड्या आपल्या तोडक्या मोडक्या पद्धतीने जशी मला भगवान बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अशा प्रकारचा हा 4 कडव्याचा अभंग आहे. संतपर प्रकरणातला अभंग आहे. महाराज सांगतात की संत महात्मे हे मार्गदर्शन करीत असतात. तो योग्य रस्ता दाखवित असतो. त्याचे अगणित अशा प्रकारचे उपकार होत असतात. वाट सांगी त्याच्या पुण्यानाही पार, होती उपकार अगणित. जो योग्य रस्ता दाखवतो त्याचे अगणित अशा प्रकारचे उपकार होत असतात. योग्य हित तो तुमचं आमचं जर कोणाला कळत असेल ते संत महात्म्यानंच अशा प्रकारचं कळत असतं. हिताच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर वेद तुमचं आमचं हित जाणतोय, संत महात्मे तुमचं आमचं हित जाणतात, तुमचे आमचे जन्मदान रायबाप त्यांनाही तुमचं आमचं हित अशा प्रकारचं कळतं नाही का. वेदालाही तुमचं आमचं हित कळतं. वेदाला जरी तुमचं आमचं हित कळालेलं असतं तरी वेदाला सगळ्याचं हित व्हावं अशा प्रकारची तळमळ नाही का. तळमळ नाही वेदाच्या ठिकाणी नाही का. श्रुतीचे अर्थ आपण होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. तुझं संतांचं नाही. संत महात्मे हे जगांचं हित कशात आहे हे जाणून इथं ते अशा प्रकारचे आलेले असतात संत महात्मे नाही का. शोधोनिया आले संत हिता हेत जगाचे, हिता हेत जगाचे, हिता हेत जगाचे. शोधोनी आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधोनी आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. वेदही ते सांगते तुमचं आमचं हित आणि संतही तुमचं आमचं हित सांगतात, पण दोघांच्या सांगण्यामध्ये फरक आहे. जे वेदाने सांगितलं तेच संतांनी सांगितलं, पण फरक आहे सांगण्यामध्ये. वेद सांगतोय आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्यो निध्यासितव्य. वेद सांगतोय आत्मा वा अरे द्रष्टव्य, आत्म्याला पहा, आत्म्याला जाणून घ्या. वेद सांगतो द्रष्टव्य म्हणजे पहा, त्याला जाणून घ्या. त्याला जाणून घ्यायचं म्हणजे त्याच्याकरता श्रोतव्य, त्याच्याकरता श्रवण केलं पाहिजे. श्रवण करून नुसतं चालत नाही. मग नळी फुंकली सोनारे निकडून तिकडे गेले वारे. मग त्याच्याकरता काय सांगितलं, मंतव्य, त्याचं मनन केलं पाहिजे. मनन करून निधी ध्यासितव्य, या सगळ्या गोष्टी वेदाने तुमच्या आमच्या हिताच्या सांगितल्यात. कारण हिताचा तुमचं आमचं वेद तुमचं आमचं हित करता आहेच. नाही श्रुती परवती अहितापासून काढिती, हितदेवोनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा. हित काय आणि अहित काय हे जाणणारा वेद आहे. त्यांनी सांगितलं आत्म्याला पहा, आत्म्याला जाणून घ्या, पण सांगण्यामध्ये तळमळ नाही. संत महात्मे तसं नाही. संत महात्मे सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा.
आपुला तो एक देव करून घ्या आपुला तो एक देव करून घ्यावा विना जीवा सुख तेने बिन जीवा सुख नोहे सुख नोहे ते माये के दुःखाची जण देहा ते माये के दुःखाची जण देहा तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे सुख नोहे सुख नोहे राजे माई के दुःखाचे जन माई के मानवी देहाचे त्याशिवाय कर्तव्य तर होऊ शकत नाही महाराज. भगवंत आणि देवाने तुम्ही आम्हाला शरीर दिलेलं आहे ते देव आपलासा करण्याकरताच दिलं. देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा गोमट सुंदर अशा प्रकारचं शरीर तुम्ही आम्हाला देवाने दिलंय. एक अतिशय अनमोल किमतीत अशा प्रकारचं शरीर दिलंय. श्रुती सांगते ते जे सांगते तेच संत महात्मे सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुखनो हे वेदाच्या सांगण्यामध्ये आणि संतांच्या सांगण्यामध्ये जिव्हाळ आहे. फरक आहे. संतांच्या सांगण्यामध्ये काय आहे? जिव्हाळ आहे. आईबापांनाही तुमचं आमचं हित व्हावं अशा प्रकारची आणखी तळमळ अशा प्रकारची असती. पण हित कशात आहे याचं ज्ञान. हित नाही ठावे जनाने जनका हित नाही ठावे जनाने जनका हित नाही ठावे जननी जनका हित नाही ठावे जनाने जनका लाविला हित नाही ठावे जननी जनका दहावीला लौकिका नाही का. हित नाही ठावे जननी जननी म्हणजे आई आणि जनक म्हणजे बाप. त्यांना हित ठाऊक नाही कळत नाही. हित व्हावं अशी तळमळ आहे. पण संत महात्म्यांचं मात्र तसं नसतं. त्यांना हिताचे ज्ञान आहे आणि तळमळही अशा प्रकारची आहे. येतो हिताचा कळवळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा येतो हिताचा कळवळा म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा येतो हिताचा कळवळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा येतो हिताचा कळवळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा. अशा प्रकारचा आणखीन येतो हिताचा कळवळान पडते हाती म्हणून काळा. तुमचं आमचं हित त्यांना कळतं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना तुमचं आमचं हित कळत असल्यामुळं कशामध्ये हित आहे याचं ते काय करतात? मार्गदर्शन करतात, सांगतात. कोणाला सांगतात? ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला त्याप्रमाणे तो मार्ग ते सांगत असतात.
कारण सांगणारामध्ये मार्गदर्शन करणाऱ्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार पडत असतात. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे 2-3 प्रकार आहेत. कनिष्ठ एखादा मनुष्य भेटला आणि त्याला जर विचारलं बाबा आम्हाला जरा नेवाशाला जायचे रस्ता सांग, तो म्हणतो तुम्हाला रस्ता सांगाय करता मी काही इथं बसलेलो नाही. कनिष्ठ, मला काही तुम्हाला रस्ता सांगायला माझ्या आईबापांनी दूध पाजलेलं नाही. कनिष्ठ. एखादा मध्यम आहे, त्याला जर विचारलं बाबा नेवाशाला जायचे रस्ता सांग, तर तो म्हणतो असं सरळ जा. पुढे एक खुपटी गाव आहे, त्या खुपटी गावावरून पुढं जा आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर लागेल, तिथून पुढं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, तिथं तुम्ही जा. मार्गदर्शन केलं पण जागेवर उभा राहून केलं नाही का, सांगितलं ते योग्य सांगितलं पण जागेवर उभा राहून. एखादा दगड असतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं नगरकडं, संभाजीनगरकडं, शेवगावकडं नेवासा, दगड जागेवर. तसा हा मध्यम जो मार्गदर्शन करणारा असतो त्याने सांगितलं पण त्या दगडासारखा प्रकार त्याचा, तो काही बरोबर यायला तयार नाही. पण उत्तम अशा प्रकारचा मार्गदर्शक जर भेटला आणि त्याला जर रस्ता जर विचारला तर बाबा आम्हाला नेवाशाला जायचंय रस्ता सांगा, तर तो म्हणतो थांबा थोडं 1-5 मिनिटं, मलाही सुद्धा तिकडे जायचंय, मी तुम्हाला बरोबर असा योग्य म्हणून जर आणखीन जर भेटला तर त्याचे उपकार काय सांगावेत. महाराज म्हणतात मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशा भुली, अति धरोणिया पावविले घरा, तयाच्या उपकारा काय द्यावी. असा जर एखाद्या रस्ता चुकलेला मनुष्याला जर योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन जर करणार जर भेटला तर तो म्हणतो काय द्यावं त्याच्या उपकाराला, देण्याकरता काही. आणि या वर्गामध्ये कोण असतात, संत महात्मे असतात बरं का. या वर्गामध्ये कोण असतात, संत. योग्य ठिकाणी पोहोचतो. तुकाराम महाराजांनी आपला अवतार कार्य सांगत असताना हे सांगितलं, जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो ठेवू, शेष उरला तो ठेवू, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो ठेवू, शेष उरला तो ठेवू, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो ठेवू. नवीन नाही सांगायचं की पण आहे तोच मार्ग पूर्वीचा साधू संत महात्म्यांनी घालून दिलेला तोच मार्ग. वेद मार्गे मुली गेले आणि त्याची मार्गी चालली. वेदाने सांगितलेला संत महात्मे त्याच मार्ग. चोखाळलेल्या वाटा मागील नेटा येत्या, मागील नेटा येत्या, सुखाळलेल्या वाटा मागील नेटा मागील नेटा येत्या, चोखाळल्या वाटा मागील निटाईच्या, जिही केला मूर्तिमंत, जिही केला मूर्तिमंत. चोखाळल्या वाटा मागील निटाईच्या, जिही केला मंत, जिही केला मूर्तिमंत. चोखाळलेल्या वाटा
मागील निटा ऐत्या मागेल त्या मा मागेल त्या आई त्या मागच्याच वाटा नवीन नाही का? साधू संतांचे मार्ग समर्पक प्रमाण आहे नाही का? राजू महाराजांनी समर्पक प्रमाण त्या मागचा जुनच वाटा आहे त्या फक्त उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा नाही का? आणि म्हणून महाराज म्हणतात उत्तम अशा प्रकारचे मार्गदर्शक कोण असतील तर संत आहेत. साधू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू शेष उरला तो सेवू साधू संतांचे मार्ग आडराने भरले जग साधू संतांचे मार्ग आडराने भरले जग. वा भजन म्हणायचं फार नाद होतं महाराजांना आवड होती पहिले. रात्र रात्र मी मंदिरावर जागर करायचो. कोणाचा जागर असो जाऊन बसायचं बाजूला. भजनाचा अतिशय छंद. कीर्तनाचं नाही एवढं कीर्तन नव्हतं एवढं आणि पूर्वीच्या काळात कीर्तनाला एवढं हे नव्हतं. हा भजनाला जास्त एवढं विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला आडराने भरले जग म्हणजे हे उत्तम मार्गदर्शक उत्तम वाटाडे कोण संत महात्मे. समाजामध्ये आपण पाहतो उत्तम मुक्कामाला गेलेले संत महात्मे. 3 वर्ग पाहायला मिळतात समाजामध्ये. एक रस्ता चुकलेला वर्ग आहे, एक योग्य रस्त्याने चालणारा वर्ग आहे आणि एक तिसरा मुक्कामाला गेलेला वर्ग. रस्ता चुकलेला वर्ग ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हीच करी हाव संसार ते. ल्यावे म्हणजे चांगल्या अशा प्रकारचे कपडे घालावेत, अंगावर दागदागिने घालावेत, खावं चांगलं नाही का? ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढायचं आणि तूप प्यायचं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा देहाची 3 चित्ते राग झाले की काही शिल्लक राहत असं याचं तत्वज्ञान नाही का? कोणाच याच रस्ता चुकलेला वर्ग खाऊन पिऊन मजा करत नाही का? इंद्रियाचा गाजे गोंधळ हे ठाईन फोडीत असे डोई अहंकार किंवा जनतरी देखी गुंतले प्रपंची स्वर्णते त्यांचे त्याशी नाही. हा एक वर्ग समाज रस्ता चुकलेला वर्ग. दुसरा वर्ग योग्य रस्त्याने चालणारा याला मुमुक्षुचा वर्ग म्हणतात. कोणता वर्ग म्हणतात त्याला? मुमुक्षुचा वर्ग, साधकाचा वर्ग म्हणतात. योग्य रस्त्याने मी कुठून आलोय, कुठं जायचंय, काय करायचंय, मनुष्य देहाला कशा करता आलो, इथून कुठं मला जायचंय, हा विचार ज्याच्या ठिकाणी असतो त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. कोहम कथमिदम जातम कोय करता विद्यते. मी कोण आहे, कुठून आलो, कुठून जायचं, हा विचार ज्याच्या ठिकाणी असतो त्याला मुमुक्ष म्हणतात. तो विचार करतो. देवाच्या संबंधाने ज्याच्या अंतःकरणामध्ये सारखी तळमळ लागली असा. कैमी उद्धार पावेन कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारची तळमळ आहे अंतःकरणामध्ये. कायमी उद्धार पावेन. काय कृपा केलं नारायण देव माझ्यावर कधी कृपा केली.
अशी चिंता करतो रात्रंदिवस. येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा दुरत, चित्त पांडुरंगा दुरत. काही ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जुरत असे. त्याच्याकरता काय करू, काय देह घालू, करवती करमरीन टाकूया भितरी अग्नी माझी. काय करू, काय सेवुवन शीत उष्ण तहान साहो की मौन धरुणी बैसो. काय करू देवाच्या प्राप्ती करता ऐशी चिंता करी सदा सर्व. कोणी जरी भेटलं तरी त्याला विचारतो मला देव भेटेल का. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटेल तयासी देव कृपा करिल मज. देव कृपा करिल मज. जे भेटेल तयासी जे भेटेल तयासी देव कृपा करिल मज. देव कृपा करिल मज. काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करिल देव कृपा करिल. उसावेशी हिची वाटणी जे जे भेटेल देव कृपा करील मग. काय लाज राखील अशा प्रकारची चिंता अंतःकरण त्याची असते. त्याला मोक्ष म्हणतात, साधक म्हणतात. तळमळ करतो देवाच्या प्राप्ती करता नाही का. कोई कहियो रे प्रभु आवन की. त्याला मुमुक्ष म्हणतात, योग्य रस्त्याने चालणार म्हणतात. हा वर्ग योग्य रस्त्याने चालतो. आणि तिसरा एक वर्ग आहे तो मुक्कामाला गेलेला वर्ग. आंधळ्या पांगळ्याच्या रूपामध्ये यांचं आमच्या साधू संत महात्म्याने वर्णन करून ठेवलंय. जो रस्ता चुकलेला आहे त्याला महाराजांनी आंधळा असं म्हटलेलं आहे. जो योग्य रस्त्याने चालतो त्यालाही आंधळा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. जो मुक्कामाला गेलेला आहे त्यालाही आंधळा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. एकच शब्द पण 3 अर्थाने वापरला नाही का. रस्ता चुकलेला वर्ग आंधळी ती तुका म्हणे संसारी जेही नाही हरी ओळखला. आंधळा आहे. योग्य रस्त्याने चालणारा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वाचोडी चिंता. धर्मगा जाग तुझा तुझी कृपाळू दाता. जानसी देगा न सांगता सहजा. योग्य रस्त्याने चालणार. डोळे असून देवा करता आंधळे झाले. डोळे असून देवा करता काय झाले, पांगळे झाले. या अभंगामध्ये वर्णन केलं त्यांचं. कोण? अनेक उपमन्यू एक बाळ दाकुटे. उपमन्यू, शुकाचार्य, पुंडलिक राय,
हे देवा करता डोळे असून हातपाय असून काय झाले आंधळे अशा प्रकारे झालेले बाई आहेत. सोने खोळे शोक गर्भीरा हे आंधळा सोने खोळे शुक राहे गर्वे अंधळा नला धारी दुःख आठवी वेळा शेणला येर झाले दुःख आठवे वेळा माझील सोशिले नाभी म्हणे गोपाळा मागील सोसले लावी म्हणे गोपाळा पावलाच्या कारणे लावला कळा तुझी कृपाळू राजा तुझा तुझी कृपाळू राजा या अभंगातलंच प्रमाण आहे. आंधळ्या पांगळ्या त्यातलंच प्रमाण आहे. बैसोनी खोडी शोक राहे गर्भे अंधळा शुकाचार्य देवा करता आंधळे झाले. पुंडलिक राय उपमन्यू यांची सगळे दाखले दिलेले आहेत या अभंगामध्ये. हे योग्य रस्त्याने चालणारे मुमुक्ष वर्गामध्ये मोडतात. आणि एक मुक्कामाला वर्ग आहे त्यातही सुद्धा आंधळा म्हणून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तो सुद्धा आंधळाच आहे. सहज मी आंधळा गा निज निराकारपंथी वृत्ती ही निवृत्ती झाली जन दिसे तेथे मी माझे हरपले आई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होती सुखी मी निजलोगा शून्य सारून तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई हे मुक्कामाला गेलेले. त्यांना जन दिसतच नाही. जनन दिसे तेथे सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे. याला कोणता मुक्कामाला गेलेला आंधळा. या वर्गामध्ये दोन प्रकार पडतात. हा मुक्कामाला गेलेल्या वर्गामध्ये एक वर्ग विधेयमुक्त आणि दुसरा वर्ग जीवनमुक्त. विधेयमुक्तांनी जी अशा प्रकारची असणारी ही ब्राह्मी स्थिती जी असणारी तो भोगतोय पण तो स्वतः पुरता भोगतो. ही स्थिती ज्याला प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळवायचं काही शिल्लक राहत नाही. नैव तस्ते कृतेनार्थो नाकृतेने कष्ट ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिनः. नाही का त्याला काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. मनोरी ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरळ देखा ऐसे अनाथ आता सखा बोलला तो तस्य कार्यम न विद्यते. मुक्त पुरुषाला कर्तव्य कर्मशास्त्राने सांगितलेले नाही त्यांनी केलं काय न केलं काय. विधेय त्याच्या स्थितीमध्ये अशा प्रकारचा आणखीन तो असतो. पण दुसरा जो वर्ग असणारा जीवनमुक्ताचा या वर्गाला मात्र आपण जो आनंद भोगतो हा आनंद समाजाने भोगावा अशी त्याची धारणा असते. नाही का. आणि तो आनंद समाजाला द्यावा तो आनंद समाजाने भोगावा. आपण जशी सुखी आहोत तसं जगाने सुखी व्हावं. सेवितो हरस वाटित अनेका सेवितो हरस वाटित अनेका सेवितो हरस वाटित अनेका सेवितो हरस वाटित अनेका. हरे होऊ नका हरे होऊ नका रानभरी हरे होऊ नका रानभरी पेटेवरी जात पाऊले समान पेटेवरी जात पाऊले समान. हरे होऊ नका हरे होऊ नका रानभरी हरे होऊ नका रानभरी जात पाऊले समान पेटेवरी जात पाऊले समान. सेवितो हा रस वाटितो अनेका. आपण जो आनंद भोगतो तो दुसऱ्याने भोगावा. ही तळमळ कोणाची आहे त्या जीवनमुक्त पुरुषाची असते. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज एकनाथ महाराज आदी करून जगद्गुरु शंकराचार्य आदी करून जे होऊन गेले ते आज जीवनमुक्त वर्गात नाही का. आणि म्हणून ते आम्हाला अशा प्रकारे तो आनंद भोगण्याकरता त्यांचे प्रयत्न असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिगा निवृत्ती राया
हातातळी सुखविले तोया तुवा परिनिवांतची मिया भोगावे किती. ते सुख आम्हाला प्राप्त झाले निवृत्तीनाथांच्या कृपेने. ती सुख आम्ही एकट्यापुरतच भोगायचं का? ज्ञानेश्वर महाराज नाही भोगायचं, सगळ्या आम्ही एकट्यापुरत्याने सगळ्यात द्यायचं. भगवंताने सूर्याच्या हातामध्ये तेजाचं सूत्र दिलं. ते तेज सूर्याने आपल्या पुरता न ठेवता सगळ्या जगाला काय दिलेलं आहे. परी महेशी सूर्या हाती दिली तेजाची सुटी, तया भाषांतरवर्ती जगची केले. नाही का, त्या जगताने सगळ्या जगाला प्रकाश दिला महाराज त्या सूर्याने. भगवंताने त्याच्या हातात सूत्र दिलं, त्याने सगळ्या जगाला देऊन टाकलं. किंवा का कमल कंदा झाले पडे वाजो हा सूर गेला काय हृदयीची या मकरंदा ते राखोण नाही. तैसे काय पुढं काय तैसे राया रंका पारणी आमोदाची. जसं कमळ कलिका जशी उमलल्यानंतर ते सगळ्याला सुवास देते, त्याप्रमाणे ती आपला सुवास दाबून ठेवू शकत नाही. त्याप्रमाणे हे महात्मे त्यांना जो आनंद प्राप्त झाला तो आनंद स्वतः पुरता न ठेवता सगळ्या जगाला देतात. कशाप्रमाणे हे सांगण्याकरताना अभंगाचं प्रथम अर्भकाचे साठी, 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 पंती हाती धरुनी पाठी, पंती हाती धरुनी पाठी, हाती धरुनी पाठी, पंती हाती धरुनी पाठी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, पंते हाते धरले पाठी, पंते हाते धरले पाठी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. अर्भकाचे साठी, पंती हाती धरुनी पाठी, पंती हाती धरुनी पाठी, पंती हाती धरुनी पाठी, अर्भकाचे साठी, पंते हाती धरुनी पाठी, पंते हाती धरुनी पाठी, पंते हाती अभंगाचं प्रथम चरण. जीवन मुक्त पुरुष जो असतो तो आनंद स्वतः पुरता न ठेवता सगळ्या जगाला देतो. कशाप्रमाणे याचा दृष्टांत समर्पक तुकाराम महाराजांनी सांगितला. ज्याप्रमाणे अर्भकाचे साठीन पंते हाती धरले पाहिजे. काही गरज नाही. गुरुजींना हातामध्ये पाटी पेन्सिल घेण्याची काय गरज आहे नाही का. पण अर्भकाचे साठी, अर्भक म्हणजे अर्भक शब्दाचा अर्थ काय, लहान मुलगा, अगदी पहिलीचा दुसरीचा असा घ्या. त्या मुलाकरता ते गुरुजी हातामध्ये पाटी पेन्सिल घेतात आणि क ख
ग घ अशा प्रकारचा त्याचा हातात घेऊन ती गिरवतात अक्षर. काही गरज आहे का त्यांना? पण ती स्वतः करतात नाही का. पंते हाती धरली पाटी. पंते म्हणजे पंते शब्दाचा अर्थ काय? गुरुजी नाही का. आता कालाच्या ओघामध्ये शब्द बदलत जातात. तुकाराम महाराजांच्या कालामध्ये गुरुजीला पंतोजी म्हणत होते. त्याच्या अगोदरचा काल जर पाहिला आपलं माऊलींचा ज्ञानेश्वर महाराजांचा तर त्यांच्या कालामध्ये गुरुजीला पंडित म्हणत होते नाही का. पंडित हे असो पंडितू धरो नि बाळकाचा हातू ओळी लिही सुव्यक्तू आपण. पंडितू म्हणजे गुरुजी आपण स्वतः लिहितात. आणि म्हणून त्याप्रमाणे अर्भकाचे साठीन पंते हाती धरली पाटी. आता शब्द बदलला. पंतोजी नाही राहिलं, पंडित नाही राहिला, आता गुरुजी किंवा मास्तर. शब्द जरी बदलले असे आता तोच आहे. आता अलीकडे जर आपण जर सर म्हणतात नाही का. मे आय कमिन सर नाही का. आता सर म्हणतात. म्हणजे शब्द जरी बदलला तर अर्थ तोच आहे. सर म्हणा, मास्तर म्हणा, गुरुजी म्हणा, पंतोजी म्हणा, पंडित म्हणा, पण कालाच्या ओघामध्ये शब्द बदलत जात असतो. बदललेले जसं त्यांना कुठल्याही प्रकारची गरज नाही त्याप्रमाणे महात्म्यांना सुद्धा काही गरज नाही. महाराज आनंद भोगतात ते. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि तुम्हा आम्हाला ते देत असतो त्या गुरुजी प्रमाणे. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये तैसे संत जगी हा तैसे संत जगी हा तैसे संत जगी हा तैसे संत जगी तैसे संत जगी हा तैसे संत जगी 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 क्रिया करुणी दावित अंगी क्रिया करुणी दावित अंगी क्रिया करुणी दावित अंगी क्रिया करुणी दावित अंगी तैसे संत जगे 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 क्रिया करुणी दावित अंगी क्रिया करुणी दावित अंगी क्रिया करुणी दावित अंगी क्रिया करुणी दावित अंगी तैसे संत जगे 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 तैसे संत वा तैसे संत जगी आणि क्रिया करुणी दावी. सांगत नाहीत, फक्त बोलत नाहीत, क्रिया करून दाखवतात नाही का. सांगत सांगणाराचा परिणाम होत नाही, क्रिया करून जो दाखवतो त्याचे परिणाम होत असतात. आचरण करून दाखवलं. परमार्थामध्ये जो आचरण करून दाखवतो त्याला अशा प्रकारचं महत्व असतं. महाराज मौलींना ज्ञानेश्वर महाराजांना काय गरज होती पंढरपूरला जायची खांद्यावर पताका घेऊन? काही गरज नव्हती. पण हे कोणा करता? हे तुमच्या आमच्या माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी
पंढर पुराणे गोडी पांडू मन रंगले पांडुरंगी मन रंगले. खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरची वारी करायची काही गरज होती का? हे तुमच्या आमच्या क्रिया करुणी स्वतः क्रिया करून दाखवतात नाही का? ते नुसतं काही फक्त बोलतो सांगतात लोकांना, त्याचा परिणाम होत नाही समाजावर. असा प्रकार द्रष्टा सांगत असतो आठवला जाता जाता म्हणून अगदी थोडक्यात सांगतो. एक मनुष्य असा गरिबीने गांजला, अतिशय गरिबीने गांजला म्हणून त्याने सांगितले की आता जीव दिल्याशिवाय गत्यंतर नाही, मरायचं म्हणून समुद्रावर गेला जीव द्यायला. समुद्रामध्ये त्या पाण्यामध्ये भयंकर पाणी अशा प्रकारचं असणार, त्याच्यामध्ये उडी टाकणार. तेवढ्यामध्ये समुद्र महापुरुष वर आले आणि त्याला म्हटले अरे ग्रहस्थ मरू नको, मनुष्य देह देवाने तुला दिलं, अतिशय चांगलं शरीर दिलेलं आहे, मरू नको, मरू नये, आत्महत्या करू नये, चांगलं नाही, आत्महत्या केली तर उपयोग नाही त्याचा. त्यांनी सांगितलं मी गांजलोय अतिशय गरिबीने, मला अतिशय खायला मिळत नाही, अतिशय कुटुंब माझं अतिशय गरीब आहे, मला काही समजत नाही काय करावं ते, आता मी मरल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याने सांगितलं भिवू नको, हा शंख घे आणि रोज याची पूजा करायची आणि याला 1000 रुपये मागायचे. तो म्हणलं बरं आहे. त्याने आपला तो शंख घेतला, रस्त्याने चालत चालत घरी निघाला. एका ठिकाणी मुक्काम पडला. एका ठिकाणी मुक्काम पडल्यानंतर त्याने त्या शंखाची प्रचिती पाहण्याकरता तो शंख बाहेर काढला आणि त्या शंखाची पूजा केली आणि सांगितलं ज्या शंखोबा 1000 रुपये, हात जोड. शंखोबाने 1000 रुपये दिले. ती म्हातारी होती पडलेली तिथं, तिने आपलं पडल्या पडल्या पाहिलं, याच्याकडे 1000 रुपये देणारे शंख आहे. हा झोपल्यानंतर तिने त्याचा तो शंख काढून घेतला आणि तिच्या देवघरातला तो शंख होता तो त्या पडशीमध्ये घालून ठेवला. सकाळी सद्ग्रहस्थ उठले, रस्ता चालू लागले, घरी गेले, स्नान केलं, शंखाला बाहेर काढलं आणि शंखोबाची पूजा केली. सांगितलं शंखोबा द्या 1000 रुपये. शंखोबा तर कसं देईल? 1000 रुपये देणारा शंख त्या बाईने काढून घेतलं, म्हातारीने. त्याने सांगितलं आपलं काही प्रारब्ध चांगलं नाही, अदृष्ट झाली या उदासू आणि पालटली संपत्तीचा विलास. पुनवे पाठी शितांशू पालटे जैसा. अदृष्ट उदास झालं की माणसाला काही समजत नाही महाराज. काय हातात सोनं घेतलं तर माती, अदृष्टाचा परिणाम. हातात माती घेतली की सोनं, अदृष्ट. काही काही माणसाचं अदृष्ट चांगलं असतं, काही काही माणसाचं अदृष्ट वाईट असतं. याने सांगितलं काही खरं नाही आपलं. पुन्हा समुद्रावर गेला, उडी टाकणार. तेवढ्यामध्ये समुद्र महापुरुष वर आणि त्याने सांगितलं का मरतो बाबा, तुला 1000 रुपये देणारे शंख दे. त्याने माझं प्रारब्ध अनुकूल नाहीये, मेल्याशिवाय गत्यंतर नाही मला. शंख चोरीला गेला तो. हा दुसरा घे म्हणे, घेऊ नको. याला 1000 मागितले का हा किती देईल? 2000. 2000 मागायचे का हा किती देणार? 4000. 4000 मागितले का हा किती देणार? डबल. ते आपलं त्या जिथं मुक्काम केलं तिथं जा. जिथं मुक्काम केला तिथं गेला. त्याने तो शंकर रात्री 12-1च्या दरम्यान असं बाहेर काढलं, त्याची पूजा केली, प्रार्थना केली आणि प्रार्थना केली शंखोबा द्या 1000 रुपये. शंखोबा म्हणले घ्या 2000 रुपये. म्हातारी पडल्या पडल्या पाहत होती. पहिला शंख 1000 रुपये मागितले की 1000 रुपये देतो, तर आता 1000 मागितले किती देतो? 2000. झोपलं आग्रह असतो. म्हातारी हा झोपल्यानंतर म्हातारी ती उठली, तिने आपला तो शंख काढला, पहिला 1000 रुपये देणार त्याच्या पडशीत नेऊन ठेवला आणि हा 1000 रुपये मागितले की घ्या 2000 रुपये म्हणणारा शंख तिच्या घरात नेऊन ठेवला, देवघरात. सकाळी हे ग्रहस्थ उठले, घरी गेले, त्यांचं काम झालं आणि 1000 रुपये मागितले, 1000 रुपये दिले.
म्हातारी उठली, म्हातारीने स्नान केले, शंकोबा काढले, शंकोबाची पूजा केली. शंकोबा द्या 1,000 रुपये. शंकोबा म्हणले घ्या 2,000 रुपये. अहो द्या ना शंकोबा 2,000 रुपये. ते म्हणले 2,000 द्या, 2,000 रुपये द्या ना. ते म्हणले घ्या 4,000 रुपये. शंकोबा काय म्हणले घ्या 4,000. 5 मिनिटं वाट पाहिली, 10 मिनिटं पाहिली. राजू महाराज 15 मिनिटं झाले, द्या ना हो 4,000. ते म्हणले घ्या 8,000. तुमच्या लक्षात आलं का? शंकोबा काय करतो? फक्त बोलतो, देत काहीच नाही. तसं परमार्थामध्ये तसं चालत नाही महाराज. संत महात्मे जर नुसतं बोलले असते लोकाला, हे ग्रंथ आज कोणी वाचले नसते. ज्ञानेश्वरी वाचली नसती, तुकाराम महाराजांचा गाथा वाचला नसता, एकनाथ महाराजांचं भागवत वाचलं नव्हतं. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. हे त्यांचं सत्यवादाचं तप आहे. त्याच्या मागे आचरण आहे, त्याच्या मागे विचार आहेत आणि सगळी कृती आहे. आणि त्याच्यामुळे ते वाङ्मय आजही अशा प्रकारचे जिवंत आहे. तुका म्हणे साक्षी आले, हा म्हणे साक्षी आले, कमाई साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हावू तरीला पार, तो हावू तरीला पार. तरी गेले प्रगट, तरी गेले प्रगट, तरी केले प्रगट, तो हावू तरीला पार, तो हावू तरीला पार. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, असा प्रकार आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की जावी ती अंगी. आणखीन दृष्टांत दिला 3ऱ्या कडव्यामध्ये. बालकाचे चाली, बालकाचे चाली, बालकाचे चाली, बालकाचे चाली, बालकाचे साठी, बालकाचे चाली, बालकाचे चाली, बालकाचे चाली. माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी, तैसे संत जगी, हा दुसरा दृष्टांत दिलाय. पहिला दृष्टांत गुरुजीचा दिला आणि 3ऱ्या कड्यामध्ये आईचा दृष्टांत दिलाय. बालकाचे चाली, माता जाणूनी पाऊल घाली. माता, लहान मुलगा तिच्या हातात असतो, तो जसा पाय टाकीन त्याप्रमाणे ती आई त्या मुलाप्रमाणे पाय टाकीन. एरवी ती अशी पंजाब मेल चालती महाराज पळत, पण मुलगा हाताला आहे ना, मग हळूहळू चालते ती. बालकाची चाली आणि माता जाणून पाऊल घाली, अशी चढती दृष्टांत आहेत. गुरुजीचा दृष्टांत दिला, गुरुजी धाक दाखवतात.
आईचा दृष्टांत दिला, आईचं काही धाक वाटत नाही, आणि तर ते दृष्टांत नाही का. पण आईचं जरी धाक असलं, आई जरी धाक दाखवत नसती, पण तिचं जरी प्रेम त्या मुलावर जर आहे, पण फक्त तिच्याच मुलावर आहे, दुसऱ्याच्या मुलावर आहे का? नाही, दुसऱ्या मुलावर. वैकुंठवासी गुरुवर बंशी महाराज नेहमी सांगायचे, एक मुलगा असा उन्हात खेळत बसला आणि ती आई म्हटली त्याला, बाळ्या उन्हात नको मरू, इथे सावलीत येऊन मर. मग उन्हातच मिळेल, काय वाईट आहे, नाही का. मर याचा अर्थ तू काय जग, असा त्याचा अर्थ आहे. तो म्हटला ठीक आहे, पण हा दुसरा माझा जो मित्र असणारा श्याम, तो खेळतोय माझ्या बरोबर, त्याचं काय. ती म्हणते त्याला मरू दे, तू इकडे सावलीत ये. तिचं प्रेम आहे पण स्वतःच्या मुलावर आहे. आपुलियाचा कळवळा अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आणि का अनिका बाळावरी नये. आपल्या मुलावरती प्रेम आहे, दुसऱ्या मुलावरती जर राहत नाही. आणि म्हणून हाही दृष्टांत काय जगद्गुरु महाराजांना, तुकाराम महाराजांना कमी वाटला काय, म्हणून शेवटच्या चरणामध्ये एक दृष्टांत दिलं त्यांनी. तुका म्हणे नाव, 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 तुका म्हणे नाव. म्हणे नाव, तुका 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 म्हणे नाव. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे. क्रिया करुण दावित अंगे, क्रिया करुण दावित अंगे, क्रिया करुण दावित अंगे, क्रिया करुण दावित अंगे. तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे. क्रिया करुण दावित अंगे, समर्थ आहे. तसे संत महात्मे स्वतः तरले आणि तुम्हा आम्हाला तारण्याकरता ते समर्थ आहेत. पण त्याने जो मार्ग घालून दिला त्या मार्गाने तुम्ही आम्ही फक्त जायचो. विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
जय ढोबार अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अशा प्रकारचा भावार्थ अभंगाचा मी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. जशी मला माऊलींनी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व श्रुत लोक आहात, बहुश्रुत लोक आहात. गुरुवर्य वैकुंठवाशी बनशी महाराजांचं ऐकलेलं,